कधीकधी फक्त शांत बसणं ही सुद्धा एक थेरपी असते. शब्द नको, आवाज नको, फक्त निसर्ग आणि आपण स्वतः. म्हणूनच आज मी आले खडकवासला धरणावर मनाला थोडा आराम द्यायला. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल व्हाय नॉट कांचन. आज मी आले आहे पुण्याजवळच्या खूपच सुंदर आणि शांत ठिकाणी, खडकवासला धरण. पुणेपासून हे ठिकाण खूपच जवळ आहे आणि वीकेंडला रिलॅक्स व्हायला, फ्रेंड्स किंवा फॅमिलीसोबत यायला एकदम परफेक्ट प्लेस आहे. इथे येण्यासाठी फार प्लॅनिंग लागत नाही. स्पॉन्टेनियस प्लॅनसाठी सुद्धा हे ठिकाण एकदम बेस्ट आहे. आजचा प्रवास खूपच शांत आणि सुंदर आहे. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला झाडं, फ्रेश हवा आणि एक वेगळीच काम वाईब. खरं सांगायचं तर इथे येतानाच मन हलकं व्हायला लागतं आणि स्ट्रेस आपोआप कमी होतो. आता आम्ही जवळपास पोचलोय आणि दुरूनच खडकवासला धरण दिसायला लागले. पाणी, डोंगर आणि ढगं इतकं सुंदर कॉम्बिनेशन आहे की नजरच हटत नाही. खडकवासला धरण हे फक्त टुरिस्ट प्लेस नाही तर एक मन शांत करणारी एक जागा आहे. पुण्याच्या गडबडीतून थोडा ब्रेक हवा असेल तर इथे नक्की यायला हवं. आणि हो, इथे आल्यावर फूड टाळणं इम्पॉसिबल आहे. इथे खूप छान स्टॉल्स आहेत. भेळ, बटाटे वडा, चहा, भजे, स्वीटकॉर्न, आईस गोला. थोडं फिरताना भूक लागतेच. आणि इथे भेळ बनवतानाचा एक सीन पाहणं सुद्धा खूप सॅटिस्फाईंग आहे. त्या काकू खूप नीट आणि पेशन्सने एकमेकांमागे एक ॲटम्स ॲड करते. मुरमुरे टाकल्यानंतर कांदा, टोमॅटो, काकडी सगळं अगदी फ्रेश दिसतंय. नंतर हिरवी चटणी, लाल चटणी, त्या चटण्यांचा रंग आणि स्मेल इतका टेम्पटिंग आहे की खूप भूक लागते. आणि शेवटी वरून आंबटगोड कैरी ॲड करते. हाच तो ट्विस्ट आहे ज्यामुळे भेळ अजून स्पेशल होते. टेस्ट तर एकदम परफेक्ट आहे. नेचर, व्ह्यू आणि फूड हा कॉम्बिनेशन खरंच अनबिटेबल आहे. अशा ठिकाणी साधं स्ट्रीट फूडसुद्धा स्पेशल वाटतं. पर्सनली मला असं वाटतं की आपण सगळेच थोडे थोडे टायर्ड झालो आहे. काम, रिस्पॉन्सिबिलिटी, ओव्हर थिंकिंग आणि अशा ठिकाणी आल्यावर मनाला एक वेगळाच आराम मिळतो. फक्त बसून पाणी पाहणं, हवा अनुभवणं आणि काही वेळ स्वतःसोबत घालवणं हे सुद्धा खूप गरजेचं असतं. जर तुम्ही पण स्ट्रेस फील करत असाल तर एकदा खडकवासला नक्की व्हिजिट करा. फार एक्सपेक्टेशन नको, फक्त ओपन माइंड घेऊन या आणि निसर्ग एन्जॉय करा. आजचा व्लॉग फुल नेचर, फूड आणि शांत वाईब्सने भरलेला होता. अशा सिम्पल ट्रॅव्हल आणि लाईफस्टाईल व्लॉग्स तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. हा व्लॉग माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण हा एक स्मॉल स्टेप आहे माझ्या यूट्यूब जर्नीचा. स्लो ग्रोथ चालेल पण रिअल राहूया. तुमचा सपोर्ट मला खूप मोटिवेट करतं. आता थोडा वेळ थांबून मी घरी परत निघते. पुढच्या व्लॉगमध्ये नक्की भेटूया. तोपर्यंत टेक केअर, स्टे हॅप्पी अँड बाय बाय.